नमस्कार मंडळी कर्जमाफीच्या संदर्भात जे काही निर्णय झाला त्या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी केवायसी केल्या. केवायसी झाल्यानंतर आज सहकार विभागाच्या माध्यमातून कर्जमाफीचे जे काही पैसे असतील ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार होते. परंतु अद्यापही पैसे जमा झाले नाही. याचे काही तांत्रिक अडचणीच्या कारणाने हे पैसे जमा झाले नाही अशा पद्धतीची माहिती सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. परंतु रविकांत तुपकरे यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचं विधान करण्यात आलेले आहे. रविकांत तुपकरे यांचं म्हणणं आहे की ही जी काही कर्जमाफी असेल ही फसवी आहे. हे कसं आपण समजून घेतलं पाहिजेत. सहकारी विभागाच्या माध्यमातून काय माहिती दिली आणि कर्जमाफीचे जे काही पैसे असेल, केवायसी केल्यानंतर जे काही पैसे असेल हे कधीपर्यंत एकंदरीत पैसे जमा केले जाणार. त्याचबरोबर शेतकऱ्यांना OTS केलं तर त्यानंतर बँकेचं कर्ज मिळणार का? खरंच कर्जमाफी फसवी आहे का? यामध्ये सिव्हिल खराब होणार आहे का? संपूर्ण माहिती अक्षरशः एका भाषेत आणि एका सोप्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला, शेतकऱ्याने केवायसी केल्या. केवायसी केल्यानंतर कर्जमाफीची जी काही रक्कम असेल ती आज पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील अशी माहिती कृषी मंत्री भरणे मामा यांनी दिली होती आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा दिली होती. परंतु आज सहकारी विभागाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले कोणत्याही प्रकारचे पैसे आज जमा झाले नाही. त्याचे काही तांत्रिक अडचणी आलेले जे काही महाआयटीचं पोर्टल आहे त्या महाआयटीच्या पोर्टलवरती डाटा अपलोड झाला नाही किंवा माहिती अपलोड झालं नाही अशा पद्धतीचे कारण आज सांगण्यात आलेले आहे. आणि सहकारी विभागाने सांगितलेले की सध्या तरी कोणत्याही प्रकारचे पैसे हे आज जमा झाले नाही, परंतु हे पैसे लवकरच जमा होतील असं देखील सांगण्यात आलेले आहे. परंतु रविकांत तुपकरे यांचं म्हणणं आहे की ही जी काही कर्जमाफी आहे ही कर्जमाफी फसवी आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. रविकांत तुपकरे यांचं म्हणणं आहे की बँकेचं कर्ज घेतल्यानंतर जी काही कर्जमाफी राज्य सरकारने जाहीर केली, ही जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय? शेतकऱ्यांचं सिव्हिल खराब होणार आहे. सिव्हिल म्हणजे काहून? तर ज्या शेतकऱ्याने बँकेचं कर्ज घेतलेले, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाख रुपयाच्या वरती किंवा 4 लाख रुपये अशा शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट योजना ही चालू करण्यात आली होती. यापूर्वी सुद्धा ही एक अशी योजना चालू करण्यात आली होती आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी जे काही वन टाइम सेटलमेंट असेल ते केलं होतं. वन टाइम सेटलमेंट केल्यानंतर कोणत्याही प्रकारचं कर्ज त्या शेतकऱ्यांना दिलं नाही. बँकेच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की आम्ही कोणत्याही प्रकारचं तुम्हाला कर्ज देणार नाही. कोणत्याही बँकेनं शेतकऱ्यांना कर्ज दिलं नाही. त्याचं कारण तर सिव्हिल खराब झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे वन टाइम सेटलमेंट केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कोणतंही कर्ज दिलं जात नाही. आता जे काही राज्य सरकार आहे, राज्य सरकारने सांगितलेलं आहे की तुमचं जे काही कर्ज असेल हे माफ केल्यानंतर तुम्हाला परत मिळणार आहे. हे महत्त्वाचं आहे. कारण तर कर्जमाफी झाल्यानंतर बँकेचं कर्ज परत शेतकऱ्यांना लागणार आहे. त्यासाठी बँकेचं कर्ज, पीक कर्ज हे शेतकऱ्यांना दिलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस असतील आणि कृषी मंत्री भरणे मामा यांनी सांगितलेली आहे. आणि त्यानंतर शेतकऱ्यांना निश्चितच कर्ज मिळणार आहे. परंतु यामध्ये जे काही शैक्षणिक कर्ज असेल ते तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही जर जनावरांसाठी गोठा करत असाल त्याचं कर्ज घ्यायचं असेल ते मिळणार नाही. तुम्हाला सर विहिरीसाठी कर्ज लागत असेल ते सुद्धा मिळणार नाही. आणि जर तुम्हाला तारकुंपण करायचं असेल त्याचं सुद्धा तुम्हाला कर्ज मिळणार नाही. त्याचबरोबर तुमचा मुलगा शिकत असेल, त्याला शैक्षणिक कर्ज पाहिजे असेल, वडिलाचं जर सिबिल खराब झालेलं असेल तर ते देखील तुम्हाला कर्ज मिळणार नाही. हे स्पष्ट आहे. कारण तर RBIचे नियम सांगतात जर तुमच्याकडे कर्ज असेल आणि तुम्ही त्याची परतफेड केली नसेल किंवा तुम्ही OTS मध्ये गेला असाल किंवा तुमचं थकीत कर्ज गेलं असेल तर RBIच्या नियमाप्रमाणे कोणत्या बँकेचं कर्ज तुम्हाला मिळत नाही. कारण तर त्याचं सिबिल खराब होतो. सिव्हिल कोर्स हा लावण्यात आलेला आहे. त्या कारणाने शेतकऱ्यांना बँकेचं कर्ज मिळणार नाही. परंतु जर तुमचं कर्ज 2 लाख रुपयाचं असेल, 2 लाख रुपयाच्या आत असेल, 1 लाख रुपये, 1 लाख रुपयाच्या नंतर 1.5 लाख रुपये किंवा 1,95,000 रुपये असेल तर असं जे काही कर्ज असेल आणि जर तुम्हाला कर्जमाफी मिळाली असेल तर तुम्हाला परत बँकेचं कर्ज मिळणार आहे. तुमची जी काही कर्जमाफीची प्रक्रिया असेल ती 2 लाख रुपयाची आहे. यामध्ये सिव्हिलचा कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही. मग तुम्हाला मुलासाठी शैक्षणिक कर्ज असेल, गोठ्यासाठी कर्ज असेल किंवा विहिरीचं अनुदान असेल किंवा विहिरीसाठी लागणारा जे काही निधी उपलब्ध करून देणं असेल किंवा तारकुंपण असेल किंवा जे काही इतर खर्च असेल त्यासाठी जर तुम्हाला बँकेचं कर्ज लागत असेल तर तुम्हाला मिळणार आहे. कारण तर तुमचं 2 लाख रुपयाच्या आत कर्ज आहे आणि तुम्हाला 2 लाख रुपयाची ही माफी मिळालेली आहे. परंतु जर तुमच्याकडे 4 लाख रुपये कर्ज असेल आणि तुमचं जर वन टाइम सेटलमेंटमध्ये तुम्ही कर्जमाफी करत असाल म्हणजे तुमचं काय तर 2 लाख रुपयाची जी काही कर्जमाफी असेल ती तुम्हाला दिली जाणार आहे. वरची जे काही रक्कम असेल ती तुम्हाला वन टाइम सेटलमेंटमध्ये माफी दिली जाणार आहे. वन टाइम सेटलमेंटमध्ये माफी दिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कर्ज मिळणार नाही. फक्त पीक कर्ज मिळणार आहे. इतर कोणतेही तुम्हाला कर्ज मिळणार नाही.
हे देखील स्पष्ट आहे. कारण तर रविकांत तुपकर यांनी जे काही आरोप केले हे सिद्ध होताना दिसत आहे. रविकांत तुपकर यांचे जे काही आरोप असतील ते सत्य आहे. सिव्हिल खराब झाल्यानंतर कोणत्या प्रकारचं कर्ज शैक्षणिक मिळत नाही, परंतु पीक कर्ज तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीने आज जे काही सहकारी विभाग असेल त्या सहकारी विभागाच्या माध्यमातून जी काही माहिती दिली त्या आधारे तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे आणि लवकरच कर्जमाफीची जी काही केवायसी असेल ती केवायसी झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी केवायसी सुद्धा केलेले आहेत. सहकारी विभागाच्या माध्यमातून जी काही माहिती दिली त्याप्रमाणे आज पैसे सुद्धा जमा होणार होते, परंतु महाआयटीचं जे काही पोर्टल असेल त्याच्यावर काही तांत्रिक अडचणी आहेत, जो काही डाटा असेल तो अपलोड झाला नाही असे काही कारणं सांगण्यात आलेले. त्या कारणाने आज तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाही, परंतु लवकरच हे पैसे जमा होतील. त्यानंतर बँकेचं कर्ज तुम्हाला परत मिळणार आहे. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. असेच नवीन अपडेट घ्यायचे असतील, माहिती घ्यायची असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला एखादी माहिती टाकल्यानंतर, व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच पाहायला मिळेल. नक्कीच चॅनलला परत एकदा सांगतो सबस्क्राईब करा. जय शिवराय.